न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सिडकोच्या खड्ड्यांवर मनसेचा वृक्षारोपण आंदोलनातून निशाणा। नवीन नाशिकमधील सिडको परिसरात खड्ड्यांच्या प्रश्नावर आता मनसे आक्रमक झाली आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिडको विभागात खड्डे आंदोलन करण्यात आले। विशेष म्हणजे या आंदोलनात खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखा विरोध नोंदवण्यात आला। या आंदोलनाचं आयोजन मनसे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार आणि शहर अध्यक्ष सुदाम कोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। पवननगर, उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, पाथर्डी फाटा, विजयनगर, कामटवाडे, उपेंद्रनगर, शुभम पार्क, मोरवाडी अशा अनेक भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दररोज अपघातांची मालिका सुरू आहे। मनसेच्या म्हणण्यानुसार 8 दिवसांपूर्वी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे हे आंदोलन करावं लागलं। या आंदोलनात अनेक मान्यवर आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। त्यामध्ये संदीप दोंदे, नितीन माळी, संदेश जगताप, दीपक मोकळ, ज्योती शिंदे, अरुणा पाटील, राजू परदेशी, कैलास मोरे, भालचंद्र देसले, राहुल पाटील, गोविंद धरम, मनोज सोनवणे, कमलेश पाटील, उदय देशमुख, योगेश कोबडे, संदीप मालुकर, सागर भागवत, मनीष परदेशी, आकाश भागवत, सुजित बडगुजर, हिम्मत पाटील, विशाल गायकवाड, विकास पाटील, दत्ता सातोटे यांचा समावेश होता। महाराष्ट्र सैनिकही यावेळी उपस्थित होते। आज संपूर्ण शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं 6 विभागामध्ये ज्या भागामध्ये खड्डे पडलेले आहे त्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते जिथं खड्डा दिसेल तिथे वृक्षारोपण आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत। आणि नाशिक महानगरपालिकेच्या या प्रशासनाचा आम्ही म्हणजे खड्ड्यामध्ये झाडं लावून आम्ही त्याचा निषेध करत आहोत। आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या खिशातून आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी कर जातो। साधारणतः काही दिवसापूर्वी 84 कोटी रुपयाचे संपूर्ण शहरामध्ये खड्डे बुजवण्याचं नियोजनासाठी निविदा निघालेल्या होत्या, परंतु आपण बघितलंय की संपूर्ण शहर आज खड्डेमय झालेलं आहे। मला सांगायला खेद वाटतो की हे प्रशासन कुठल्याही पद्धतीनं आपल्या गोरगरीब नागरिकांकडे, आपल्या रहिवाशांकडे, आपल्या ह्या सगळ्या शहराकडे अतिशय म्हणजे त्यांना लाज वाटेल असं त्यांचं काम चाललेलं आहे। आणि आज जर बघितलं तर संपूर्ण शहर खड्डेमय झालेलं आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण शहरामध्ये वृक्ष म्हणजे जिथं खड्डे दिसेल तिथं वृक्षारोपण आम्ही करत आहोत। आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा आमचा एक अभिनव उपक्रम आहे। म्हणून आम्ही प्रशासनाला असा इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर या शहराचे तुम्ही खड्डे बुजवावे, अन्यथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन उभं करू, मोर्चाच्या रूपामध्ये आम्ही आंदोलन उभं करू असं मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित अधिकारी यांना मी चेतावणी देत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सिडको विभागातर्फे माननीय सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, प्रदेश अध्यक्ष सलीम मामा, शहराध्यक्ष सुदाम भाऊ यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही पूर्ण सिडकोमध्ये खड्ड्यांचं आंदोलन करत आहोत। प्रशासनाला सिडको प्रशासनाला आम्ही 8 ते 10 दिवसापूर्वीच एक निवेदन दिलं होतं, त्यांना आम्ही चेतावणी पण दिली होती, पण हे प्रशासन तर जागं होत नाही। कारण की खड्ड्यात रस्त्यात खड्डे अशी अवस्था झालेली आहे। जवळजवळ पूर्ण सिडकोमध्ये जिथं खड्डे झालेले तिथे तात्पुरते बुजवतात, परत पाऊस आला का परत ते उकरतात, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत आहे। बऱ्याच लोकांना, नागरिकांना त्रास होतोय। हा पूर्ण नागरिकांना त्रास पूर्ण हे प्रशासन जबाबदार आहे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। आम्ही प्रशासनाला जाब विचारणार आहोत आणि हे जर त्यांनी खड्डे पूर्ण बुजवले नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही मोठं पाऊल उचलू। आज नवीन नाशिक पश्चिम या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष सर्व या ठिकाणी आलेले आहेत। नवीन नाशिक विभागामध्ये जे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, या अगोदर आम्ही नाशिक शहराचे जे आपले आयुक्त आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं 15 दिवस अगोदर, तर त्यावरही त्यांनी कोणत्या भूमिका घेतलेली नाही। आता आज आम्ही जो हा उपक्रम राबवलेला आहे, येणाऱ्या 15 दिवसात जर यांनी रस्त्यांची डागडुजी व्यवस्थित केली नाही तर येणारं जे तीव्र आंदोलन आहे हे तीव्र पद्धतीनेच होईल आणि मनसे त्या पद्धतीने खळखळाट नाट्य त्या ठिकाणी त्या विभागाच्या अंतर्गत त्या ठिकाणी करणार आहेत। आणि या विभागाचे जे संबंधित अधिकारी आहेत
त्यांना त्या पद्धतीने उत्तर दिलं जाणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांनी याची त्यांनी दखल घ्यायची आहे।